नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा नवीन नोटिफिकेशन मिळण्यासाठी. लेट अस स्टार्ट आवर नेक्स्ट पॉइंट. प्रोविजन ॲज पर कंपनीज रूल्स 2014. Rule 18, that is share capital and debentures. If a company issues secure debentures, company must fulfill the following conditions. First one, tenure of secure debentures. All secure debentures should be redeemed within 10 years from the date of its issue. Only certain companies, like companies engaged in infrastructure projects or companies permitted by the Ministry of Corporate Affairs, central government or RBI, can issue debentures beyond a period of 10 years but not exceed 30 years. तर याच्यामध्ये आपण प्रोव्हिजन बघणार आहोत. या प्रोव्हिजन ॲज पर द कंपनीज रूल्स 2014 आहेत. म्हणजे हे प्रोव्हिजन रिलेटेड शेअर कॅपिटल अँड डिबेंचर्सचं आहे. तर यामध्ये काही कंडिशन्स ठेवलेल्या आहेत कंपनीने. तर याच्यामध्ये फर्स्ट कंडिशन आहे ते म्हणजे टेन्युअर ऑफ सिक्युअर डिबेंचर्स. म्हणजेच ज्यावेळी सगळे सिक्युअर्ड डिबेंचर्स आहेत हे रिडीम होत असतात. तर हे रिडीम होत असताना म्हणजेच यामध्ये डिबेंचर्स रिडीम होत असताना डिबेंचर रिडीम केल्यानंतर त्यांची जे पेमेंट आहे ते एंटरप्राइज किंवा कंपनी करत असते. आणि ज्यावेळी डिबेंचर्स रिक्लेम करतात तेव्हा त्यांची लायबिलिटी किंवा त्याची अथॉरिटी ही डिस्चार्ज केली जाते. त्याला आपण रिडीम म्हणतो आहे. तर हे रिडम्शन केलं जात असतं. सगळे सिक्युअर डिबेंचर्स आहेत ते रिडीम होत असतात. हे विदिन द 10 इयर्स फ्रॉम द डेट ऑफ इट्स इश्यू. म्हणजे इश्यू केल्यापासून 10 इयर्समध्ये सगळे डिबेंचर्स आहेत सिक्युअर डिबेंचर्स आहेत ते रिडीम होत असतात. आणि कंपन्या काही करत असतात की त्यातल्या काही कंपन्या ज्या एंगेज इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टमध्ये असतात किंवा काही कंपनीज परमिटेड करत असतात मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट फायनान्स किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट परमिशन देत असेल किंवा RBI. तर हे ज्यावेळी डिबेंचर्स इश्यू करत असतात तेव्हा त्याचा पिरियड जो आहे तो 10 इयर्स बट नॉट एक्सेड 30 इयर्स हा त्याचा पिरियड त्यांनी ठेवलेला असतो. आणि या पिरियडमध्येच ते डिबेंचर्स इश्यू करावे लागतात. ही फर्स्ट कंडिशन असते. सेकंड कंडिशन, क्रिएट चार्ज ऑन ॲसेट. कंपनी हॅज टू क्रिएट अ चार्ज ऑन द ॲसेट ऑफ द कंपनी और इट्स सबसिडरी कंपनी or holding company. The value of charge should be adequate to cover the entire value of debentures issued and interest to be paid on it. If a government company issues secure debentures which has central or state government guarantees, then it need not create any charge on its asset. तर याच्यामध्ये सेकंड कंडिशन असं दिले की क्रिएट केला असतो चार्ज आपल्या ॲसेटवर. म्हणजेच कंपनी ज्यावेळी चार्ज आपल्या ॲसेटवर करत असते किंवा सबसिडरी कंपनी असेल किंवा होल्डिंग कंपनीवर जर चार्ज ॲसेटवर करत असेल तर त्यावेळी द व्हॅल्यू ऑफ चार्ज शुड बी ॲडिक्वेट टू कवर द एंटायर व्हॅल्यू ऑफ डिबेंचर्स इश्यूड अँड इंटरेस्ट टू बी पेड ऑन इट. आणि हे चार्जिंग केल्यानंतर पूर्ण डिबेंचर्स इश्यूड केलेली ती अमाऊंट आणि त्याच्यावरचं इंटरेस्ट हे पेड मात्र करावे लागत असतं. त्याचप्रमाणे गव्हर्नमेंट कंपनी ज्यावेळी इश्यू करत असते सिक्युअर डिबेंचर्स तर त्याच्यावर सुद्धा सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंट गॅरंटी म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटसुद्धा त्या कंपनीच्या ॲसेटवर आपला चार्ज क्रिएट करू शकते. नेक्स्ट आहे ते म्हणजे अपॉइंटमेंट ऑफ डिबेंचर ट्रस्टी. बिफोर इश्युइंग प्रॉस्पेक्ट्स or offer letter, the company has to appoint a debenture trustee. Company also have to execute a debenture trust deed either before issuing prospectus or offer letter or within 60 days from the allotment of debentures. The deed contains the terms and conditions agreed upon by the company, the trustee, and clearly states the role of the debenture trustee. तर या ठिकाणी ज्यावेळी डिबेंचर्स इश्यू करत असते कंपनी त्यावेळी अपॉइंट केले जात असते डिबेंचर ट्रस्टीची. म्हणजेच ज्यावेळी प्रॉस्पेक्ट इश्यू केलं जात असतं त्याच्या आधी किंवा ऑफर लेटर इश्यू करण्याआधी कंपनी डिबेंचर ट्रस्टीचे अपॉइंटमेंट करत असते. आणि यानुसार कंपनी एक्झिक्यूट डिबेंचर ट्रस्ट डीड अपॉइंट केल्यानंतर ज्यावेळी प्रॉस्पेक्ट किंवा ऑफर लेटर इश्यू केलं जात असतं तेव्हा
60 days फ्रॉम द अलॉटमेंट ऑफ डिबेंचर्स, म्हणजेच त्या 60 दिवसामध्ये विदिन 60 डेज डिबेंचर ट्रस्टीची अपॉइंटमेंट केली जात असते. आणि कंपनी आणि डिबेंचर ट्रस्टी यांच्यामध्ये जो डीड होत असतो, म्हणजे जो ॲग्रीमेंट होत असतो, त्याच्यामध्ये टर्म्स अँड कंडिशन्स हे कंपनी आणि ट्रस्टी यांच्यामध्ये होत असतात. आणि या इश्यू ऑफ डिबेंचर्समध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका म्हणजे डिबेंचर ट्रस्टीची असते. त्याच्यानंतर क्रिएट डिबेंचर रिडम्पशन रिझर्व. कंपनी हॅज टू क्रिएट अ डिबेंचर रिडम्पशन रिझर्व अकाउंट आउट ऑफ प्रॉफिट्स अवेलेबल फॉर पेमेंट ऑफ डिबेंचर्स. तर नेक्स्ट कंडिशन आहे ती म्हणजे याच्यामध्ये डिबेंचर रिडम्पशन रिझर्व क्रिएट केले जात असतात. म्हणजेच ज्यावेळी कंपनी डिबेंचर रिडम्पशन रिझर्व अमाऊंट ही जी आहे ती कंपनीचा जो प्रॉफिट मिळालेला असतो त्याच्यातून रिझर्वच्या स्वरूपात बाजूला ठेवलेली असते आणि त्यानुसार मग डिबेंचर्सना पेमेंट केलं जात असतं. कंपनी हॅज टू मेंटेन ॲटलिस्ट 25% ऑफ द व्हॅल्यू ऑफ इट्स आउटस्टँडिंग डिबेंचर इन द डिबेंचर रिडम्पशन रिझर्व अकाउंट. म्हणजेच कंपनी याच्यामध्ये 25% एवढं रिझर्व डिबेंचर रिडम्पशन अकाउंटमध्ये ठेवत असते. Company has to invest or deposit or on the before 30th April each year a sum not less than 15% of the amount of its debenture maturing during the year ending 31st March of the next year. Money from his account is used for redemption of debentures. म्हणजे यावेळी कंपनी ज्यावेळी इन्व्हेस्ट करत असते किंवा डिपॉझिट करत असते तर हे डिपॉझिट करत असण्याची जी तारीख आहे ती मात्र प्रत्येक वर्षी 30 एप्रिलच्या आधी कंपनी यामध्ये इन्व्हेस्ट करत असते. आणि ही इन्व्हेस्टमेंट असेल किंवा डिपॉझिट आहे ती त्या अमाऊंटच्या लेस दॅन 15% एवढी रिझर्व अकाउंटमध्ये म्हणजेच डिबेंचर रिडम्पशन रिझर्वमध्ये इन्व्हेस्ट करत असते. आणि प्रत्येक इयर एंडिंगला म्हणजेच नेक्स्ट इयरच्या 31 मार्चपर्यंत त्यातली अमाऊंट आहे ती रिडम्पशन ऑफ डिबेंचरसाठी वापरली जात असते. त्याच्यानंतर आपल्याला बघायचे ते रिक्वायरमेंट्स कोणकोणत्या आहेत ॲज पर द सेबी फॉर इश्यू ऑफ डिबेंचर्स. कशा पद्धतीने डिबेंचर्स आपल्याला इश्यू करायचे त्या सेबीच्या काही गाईडलाईन्स आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे ते म्हणजे मिनिमम सबस्क्रिप्शन. सो सेबी रेग्युलेशन 2008 रेग्युलेशन्स 12 स्टेट द मिनिमम सबस्क्रिप्शन टू बी कलेक्टेड बाय द कंपनी. म्हणजे पहिली कंडिशन दिली की मिनिमम सबस्क्रिप्शन असलं पाहिजे. तर याच्यामध्ये ज्यावेळी कंपनी डिबेंचर इश्यू करत असतात तेव्हा त्यांनी मात्र मिनिमम सबस्क्रिप्शन कलेक्ट करण्याचं काम कंपनीकडनं सेबी करत असते. ॲज पर सेबी द मिनिमम सबस्क्रिप्शन फॉर पब्लिक इश्यू ऑफ डिबेंचर इज 75% ऑफ बेस इश्यू says that is 100 crores. If the minimum subscription is not received, the entire money received should be refunded within 12 days from the date of closure of the issue. तर यामध्ये सेबीच्या अंडर सगळं होत असतं. तर मिनिमम सबस्क्रिप्शन ज्यावेळी पब्लिक इश्यू ऑफ डिबेंचर्स केलं जात असतं तेव्हा 75% बेस इश्यू साईज घेतले जात असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल 100 crores. आणि हे मिनिमम सबस्क्रिप्शन जर रिसिव्ड झालं नाही तर एंटायर अमाऊंट ही रिफंडेड केली जात असते विदिन द 12 days फ्रॉम द डेट ऑफ क्लोजर ऑफ द इश्यू. त्याच्यानंतर कंडिशन ठेवलं आहे रिटेन्शन ऑफ ओव्हर सबस्क्रिप्शन. कंपनी कॅन रिटेन ओव्हर सबस्क्रिप्शन मनी अप टू मॅक्झिमम 100% ऑफ द बेस इश्यू साइज or any lower unit as specified in the offer letter or letter of offer or prospects. तर याच्यामध्ये कंपनी ज्यावेळी रिटर्न करत असते म्हणजे ओव्हर सबस्क्रिप्शन मनी म्हणजे मॅक्झिमम 100% ऑफ द बेस. कारण आपल्याला माहिती आहे की वर सांगितलं की आपल्याला निदान 75% एवढे कलेक्ट झाले पाहिजेत सबस्क्रिप्शन. म्हणजे ओव्हर सबस्क्रिप्शन असतं तर मॅक्झिमम 100% बेस जो इश्यू साईज आहे आणि किंवा जर लोअर युनिट असेल तर त्या पद्धतीने तसं रिटेन त्या ऑफर लेटर किंवा प्रॉस्पेक्ट्समध्ये असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर अंडर रायटिंग. कंपनी मे एंटर इन टू अन अंडर रायटिंग ॲग्रीमेंट विथ अंडर रायटर्स फॉर इट्स पब्लिक इश्यू ऑर डिबेंचर्स. अपॉइंटमेंट ऑफ अंडर रायटर्स मस्ट बी मेन्शन इन द ऑफर लेटर और लेटर ऑफ ऑफर और प्रॉस्पेक्ट्स. तर अंडर रायटर आणि यांच्यामध्ये म्हणजेच कंपनी आणि अंडर रायटर्स म्हणजे जे इन्व्हेस्टर आहेत त्यांच्यामध्ये एक ॲग्रीमेंट साईन केला जातो. आणि हा ॲग्रीमेंट साईन केल्यानंतर म्हणजे ज्यावेळी कंपनी आणि अंडर रायटर्स त्याच्यामध्ये
एंटर होत असतात तेव्हा तसं मेन्शन ते ॲग्रीमेंट पब्लिक इश्यू ऑफ डिबेंचर्स वेळी केलं जात असतं. म्हणजेच ज्यावेळी अपॉइंटमेंट केली जात असते अंडर रायटर्सची आणि ते सगळं मेन्शन त्या प्रॉस्पेक्ट्स किंवा ऑफर लेटरमध्ये केलं जात असतं. नेक्स्ट आहे क्रेडिट रेटिंग. सेबी रेग्युलेशन 2018 states that companies should get credit rating for issuing debentures. As per SEBI, companies making a public issue or right issue of convertible debentures must obtain credit rating from one or more credit rating agency. The rating should be mentioned in the offer letter or prospects. तर याच्यामध्ये क्रेडिट रेटिंग म्हणजेच काय तर अंडर सेबी रेग्युलेशन 2018 कंपनी त्यात क्रेडिट रेटिंग म्हणजेच इश्यू ज्यावेळी डिबेंचर्स करायचे असतात त्यावेळी हे रेटिंग जे आहे ते डेप्ट सिक्युरिटीज बाय क्रेडिट रेटिंग एजन्सी विच इंडिकेट्स द क्रेडिट रिस्क लेवल. म्हणजेच याच्यामध्ये ज्यावेळी हे रेटिंग डेप्ट सिक्युरिटीजचं केलं जात असतं तेव्हा तिथे क्रेडिट रेटिंग एजन्सी असते आणि त्याच्यामध्ये एक प्रकारे क्रेडिट रिस्क घेतली जात असते. आणि मग ह्या एजन्सी कुठल्या असतात तर CRI, SIL, CARE ह्या एजन्सी तिथे असतात ज्याला आपण क्रेडिट रेटिंग एजन्सी म्हणतो. आणि त्या पद्धतीने विच रेट्स द क्रेडिट वर्थीनेस ऑफ द कंपनी इश्यूइंग डिबेंचर डिपॉझिट ऑर एनी अदर डेप्ट सिक्युरिटीज. म्हणजे या एजन्सीद्वारे क्रेडिट रेटिंग केलं जात असतं आणि क्रेडिट रेटिंग त्या कंपनीचं ज्यावेळी शेअर्स डिबेंचर्स इश्यू केल्या जात असतात आणि डिपॉझिट केल्या जात असतात तेव्हा या क्रेडिट रेटिंगचा सर्व प्रकारे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व किंवा मेन्शन केलं असतं ऑफर रेट आणि प्रॉस्पेक्ट्समध्ये. मग हे आपल्याला कशा पद्धतीने रेटिंग असतं जर CRI, SIL, AA ही एजन्सी असेल तर त्यावेळी त्याच्यामध्ये एक प्रकारे हायेस्ट सेफ्टी असते आणि त्याचप्रमाणे हाय सेफ्टीमध्ये CRI, SIL, AA ही कंपनी येते. त्याचप्रमाणे CIRSLC ही व्हेरी हाय रिस्क त्याच्यामध्ये घेतली जात असते. तर या सगळ्या एजन्सी आहेत की त्याच्या पद्धतीने क्रेडिट रेटिंग या आपल्या सेबीद्वारे केल्या जात असतात. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रोसिजर फॉर इश्यू ऑफ डिबेंचर्स.